सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुषंगाने आज करणवाडी तालुका केळापूर या ठिकाणी धम्मवर्गाचे आयोजन केलेले आहे. या धम्मवर्गामध्ये प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे सरांनी मार्गदर्शन केले आहे. ते पुढील प्रमाणे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अधिष्ठाना कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन करतो. आपण करणवाडी या गावामध्ये अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आणि हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि आईवडिलांसाठी किंवा उपासक उपासिकांसाठी सुद्धा आपण सुरू केलेला आहे. प्रत्येक शनिवारी आम्ही इथे येईल. विद्यार्थ्याच्या 7 दिवसाच्या अभ्यासक्रमाचा आम्ही लेखाजोखा घेईल. याला शाळेत काय शिकवलं, गणित असू द्या, इंग्रजी असू द्या, मराठी असू द्या, 2 शनिवारी स्पेशल विद्यार्थ्यासाठी आम्ही देऊ. त्याच्यात उपास जाऊन मस्त स्वच्छ कपड्यांनी पुसायचं दररोज. त्याच्यानंतर आपलं आदर्श जे स्थान आहे हे घरामध्ये असं गेल्या गेल्या दिसलं पाहिजे. जसं आता आपण एखाद्या भिंतीला फोटो अटकून ठेवून देतो. 2 फोटो कोणाचे अटकवल्या जाते? फोटो कोणाचे अटकवल्या जाते? जे माणूस मरण पावले त्यांचे. हे मरण पावले का? हे फोटो एका टेबलवर ठेवा. एक टेबल आणा 500-600 रुपयाचा प्लास्टिक. अटकवू नका. मस्त भिंतीला असे लावून ठेवा. एक बुद्धाची मूर्ती घ्या. आचारसंहिता सांगत आहे आज क्लास पहिला आहे आणि हे उद्या सगळ्यांनी घरोघरी करायचं. आपल्याकडे शरणगमन नाही आहे म्हणजे आपल्याला हे बुद्ध धम्म काहीच वाटत नाही, नॉर्मल वाटत. अरे जगानं स्वीकारला हो. कोरियामध्ये, चीनमध्ये वंदना घेतल्याशिवाय असेंब्ली चालू होत नाही, पार्लमेंट चालू होत नाही, कोणताच व्यवहार चालू होत नाही. विद्यार्थ्यांना 16 वर्षापर्यंत चिवर घाला लागते तर मुलगी देते, नाही तर लग्नच होत नाही. आणि आपल्याला हे एवढा मोठा आदर्श भेटला. जगानं विश्वगुरु मानलं त्यांनी तथागत बुद्धाला. बाबासाहेबाला 2005 मध्ये सिम्बॉल ऑफ द नॉलेज जगाचे विद्वान मानलं. आणि हे आदर्श आपल्या घरी कुठे आहे? भिंतीला टांगून आहे. आणि टांगलेले आहेच आहे, वर्षभर पाहत नाही. 14 एप्रिलला फोटो काढून पूजा करून पुन्हा तिथं ठेवून ठेवा ना. नाही असं नाही, ते बी राहू द्या आणि पूजा स्थान चांगलं. कारण येणारा माणूस आल्यानंतर बुद्ध आणि बाबासाहेब दिसल्यानंतर त्याच्यामध्ये ते गुण आले पाहिजे. प्रज्ञा, शील, करुणा, दया, क्षमा, शांती. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण वागणीचं दूध आहे. हे शब्द आले पाहिजे. हे दिसल्यानंतर वाक्य लिहून टाका 1-2-3. सकाळी उठल्यानंतर पहिलं आचरणामध्ये आहे स्नान करणे, आंघोळ करणे, आपलं कामं करणे आणि पूजास्थान जे आहे हे अगदी स्वच्छ करणे. तिथं चटई टाकणे, खुर्च्या टाकणे 2 बसण्यासाठी. आपल्याला नसेल तर खाली बसणं 100% चांगलं. आणि आदर्शासमोर पूजा बिजा करत असताना अगरबत्ती का वापरतो, फुलं का टाकतो, त्याच्यानंतर मेणबत्ती का लावतो हे समजून घ्या विज्ञानात. बुद्धाला, बाबासाहेबाला हे पूजास्थान मान्य नव्हते. हे आपण लावली परंपरा. आपणच आपल्या बुद्धाला आणि बाबासाहेबाला डोक्यावर घेऊन फिरत. विचार घ्या. फोटोची पूजा केल्यानं काही मिळत नाही.
विचार आचरणात आणा आणि तसं वागा, याला आचारसंहिता म्हणतात. फोटोची पूजा करायची आणि कोंबडे बकरे कापायचे आणि खायचे, शिवा द्यायच्या, शेजाऱ्याची पटाचा नाही, द्वेष करायचा, मत्सर भावना करायची, चोरी करायची, हे काहीच फायदा नाही आहे. तुम्ही फोटो लावा, अपमान आहे. बाबासाहेब जिवंत, बुद्ध जिवंत असते ना तर किती दुःख झालं असते या लोकांना. म्हणून सकाळी उठल्यानंतर आपले आदर्श हे गेल्यावर मूर्त्या आणा, फोटो आणा चांगल्या. 500 रुपयाचं मटण खातो, वाढदिवस 2-2, 4-4 हजाराचा करतो, लग्न 2-2, 4-4 लाख रुपये खर्च. एका लग्नामध्ये गेलो, ब्लॅक अँड व्हाईट फोटो याच्यापेक्षाही खराब, आणि लग्न झालं जवळपास 10-15 लाख रुपये खर्च. मी म्हणलं मी हे लग्नच लावत नाही, फोटो आणा म्हणलं कलरचे चांगले, आणि हार राहते 10 रुपयाचा, आणि लग्न आहे 2 लाखाचं, 3 लाखाचं. आपल्याला कवा लाजा वाटणार? आपल्याला म्हणजे आपल्याला लाख रुपये. आपलं घर बंगला राहते 20 लाखात, आणि त्या बंगल्यामध्ये राहते 200 तर बाबासाहेब. कोण दिला तो बंगला? आणि त्याचा फोटो 200 रुपयात. एका बंगल्यामध्ये गेलो, माझ्या मित्राचा वाढदिवस होते, घराचा वास्तू होता, मुंजरही आले होते. काहू सर म्हणलं 70 लाखाचं 80 लाखाचं घर बांधलं, मध्ये बाबासाहेब कुठे दिसले? किती दुःखाची गोष्ट आहे. म्हणून आपला आदर्श हे मुलावर संस्कार होते, येणाऱ्या लोकांवर संस्कार होते. तुम्ही माझ्या घरी येऊन पहा. मी राहतो घाटंजीला, माझं प्रॉपर घर घाटंजीला आहे इस्तारीमध्ये. पण पहापळला या आदर्श कसे असावे, आदर्शाचे फोटो कसे असावे पहा एखाद्या. हे आता नाही बनवलं मी, 2-4 वर्षाच्या आधीच बनवलं. हे मला आता माहित झालं आदर्शाचे कसं असलं पाहिजे. हे कोणी सांगत नाही, भाषण करून जातात 10-15 मिनिट, अर्धा-1 तास, आणि जैसे थे. भाषणाला नाही होत काही, हे धम्मवर्ग घ्यावा लागते. याला म्हणतात वर्ग. चलो बुद्ध की ओर, चलो धम्म की ओर, चलो संघ की ओर. हे तुमचं प्रशिक्षण घेतल्याशिवाय आपल्यात बदल होणे. भाषण तर कोणी करते हो. भाषण करायला काय लागते? 1 दिवस अभ्यास करायचा, इथे येऊन ठोकायचं, काय लागते का? पण आता उद्या तुम्हाला समजलं का बाबा, शेंडे सरांनी आपल्याला सांगितलं का आपले आदर्श हे दर्शनीय ठिकाणी, आणि आपण सोप्यावर झोपतो, आपण गादीवर झोपतो, आपल्याला फिल्टरचं पाणी पाहिजे, आपल्याला महाग 5-2 हजाराचे ड्रेस पाहिजे, साडी पाहिजे 1-2 हजाराची, आणि आदर्श 50-50 रुपयाचे. खोटी गोष्ट आहे काय? घ्या ना 1000 रुपयाचा फोटो एखादा, जाऊ द्या ना, खर्च होऊ द्या ना, घ्या एखाद्या मूर्ती, घ्या एखादी छान. ते असं पूजा हे किती मस्त आहे, असं एखादं पूजास्थान आहे काय लय महाग आहे का? 400-500चं टेबल असेल तुमचं, आहे का? आणि त्याच्यावर आदर्श स्थान असं बसवा ना, मस्त चौकोन करा, विटाचं करा. कायचं करता येते ना आपल्याला? करता येत नाही. लोकाले बसाले सोपा, आमच्या बाबासाहेबाले बसाले फक्त खिळा. काय बाबासाहेबाला अटकावाली आणि आम्हाला 10-20 हजाराचा सोफा, झोपाले पलंग. म्हणून याच्यावर भाष्य न करता आपल्या सकाळी उठल्यानंतर आदर्शाची पहिल्यांदा पूजा करायची, वंदना घ्यायची, आणि वंदना घेऊनच मेडिटेशन करायचं. मेडिटेशन हे खूप आवश्यक गोष्ट आहे. जे माणूस मेडिटेशन करतो तो माणूस जीवनामध्ये स्वतःवर नियंत्रण निर्माण करतो. आपण म्हणतो का ध्यान काय आहे? ध्यान म्हणजे लक्ष देणे. मी कोण आहे, मी काय करायला पाहिजे, माझा कसा विकास झाला आहे, काम क्रोध मोह मत्सर आपल्यातून गेलेले आहे का, पंचशीलेचं मी आचरण करतो का, आर्य अष्टांग मार्गाचं आचरण करतो का, 10 पारमिता आहे का, आणि मी आज काल चुका झालेल्या उद्या होऊ देणार नाही. हे मेडिटेशन आणि मन एकाग्र जर मेडिटेशनच्या माध्यमातून झालं तर तुमचा अभ्यास पूर्ण तुम्हाला लक्षात येईल. आणि बसण्याची सवय पडते अभ्यासाला, मन प्रसन्न होते. आणि मानसिक आजार जर दूर करायचे असेल तर मेडिटेशन शिवाय पर्याय. आपण काय करतो, लगेच प्रतिक्रिया देतो. एखाद्याने आबे म्हणलं का लगेच आपण काबे म्हणतो. एखाद्याने आपल्याला 1 मारून दिली गालावर का आपण 2 मारून देतो. किंवा रस्त्याला जाताना, बाजारात जाताना, कारण नसताना भांडणं होते. कारण नसताना काय, तर गाडी तुम्ही इथंच का लावली, जाता जाता
धक्का लागते, तुला दिसलंच नाही का? हे सगळं मेडिटेशन मध्ये निघून जातं. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, म्हणजे आदर द्या, आदर घ्या. त्याच्यानंतर सॉरी, थँक्यू, हे सगळ्या गोष्टी मेडिटेशन मध्ये येतात. आणि प्रतिक्रिया माणूस देत नाही, लगेच प्रतिक्रिया देतो. थोडा विचार करतो आणि नंतर बोलतो. आणि मेडिटेशन न करणारे लोक कोणताही निर्णय घेऊ शकतो, कोणताही म्हणत आहे. पण ध्यान करणारे, विपश्यना करणारे, बुद्धाने विपश्यना सांगितली नाही, परंतु बुद्धानेही मेडिटेशन केले, ध्यान केलेलं आहे. समाधी मार्ग आहे बुद्धा. तर हे आपण थोडंफार 10 मिनिट करा. खूप दिवसभर करत बसू नका. 10 मिनिट करा, 20 मिनिट करा, अर्धा तास करा. आपल्याला आपल्या वेळ नको. लोक काय म्हणतात, मेडिटेशन केल्यानं काय क्रांती होते का, बदल होते का? अरे नाही, पण आपला इतका वेळ चाललाय, तुम्ही अर्धा तास बसलं तर तुम्हाला एखाद्या मुलीकडे, स्त्रीकडे पाहण्याचा नजराना बदलून जाते मेडिटेशन केल्यावर. हे बुद्धांचे विचार आहेत. आपल्या समवयस्क जर लेडीज दिसली तर आपण बहीण म्हणू, लहान दिसली तर मुलीसारखं समजू, वयस्कर दिसले तर आईसारखं समजू. हे मेडिटेशन आहे. आणि शब्दाला किंमत केव्हा येते? चरित्रवान माणूस असेल तर तो चांगला बोलू शकतो. चरित्रहीन माणसाला काहीच शब्द आठवत नाही. कॅरेक्टर हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी त्याच्यावर बोलणार आहे पुढे जाऊन, आता हे थोडं चालू आहे. तर म्हणून मुलांनो, आपण आदर्श हे सकाळी आदर्शाला सन्मान दिला पाहिजे. हे पहिला मुद्दा आहे. वंदना सकाळी घेतली पाहिजे. या विश्वाला दिशा देण्याचं काम आणि विश्वाला रस्ता दाखवण्याचं काम कोणी केलं असेल पहिल्यांदा या पृथ्वी तलावर, तर तथागत बुद्धांनी केलं. मग त्याला आपण आदर्श मानलं पाहिजे आणि आदर्शाला आपण शरण गेलं पाहिजे. हे सकाळी प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि दिवसभर मी बुद्धांच्या विचारावर चालेल असं आपण सकाळी प्रतिज्ञा केली. हे पहिलं आचारसंहिता आहे. दिवसभर बाबासाहेबांना परिश्रम घेतला, 18 तास अभ्यास केला. आपण किती तास अभ्यास करतो हे सकाळी विचार करा उठल्यावर. बाबासाहेबांची परिस्थिती किती दयनीय होती. ब्रेड किंवा सयाजीराव गायकवाड, शाहू महाराजांच्या मदतीने बाबासाहेब घडले. आपली परिस्थिती कशी आहे? बाबासाहेबांनी दिव्यावर अभ्यास केला, आपल्याकडे लाईट आहे एवढा मोठा. मग सकाळी उठल्यानंतर हे आठवायचं आहे तुम्हाला, या परिस्थितीमधून मला निघायचं आहे. बाबासाहेबांचा कितीदा अपमान झाला, आपला काहीच अपमान नाही. बुद्धांचा किती वेळा अपमान झाला, अनेक बुद्धांचे विषय आहे. तर सकाळी प्रतिज्ञा घ्यायची आहे का आदर्शानुसार, आदर्शांना सांगितलं प्रेम, मैत्री, दया, क्षमा. क्षमा हे सगळ्यात मोठं बुद्धाचं शस्त्र आहे. तलवार जसं शस्त्र आहे ना, बुद्धाकडे शस्त्र खूप होते. मैत्री हे शस्त्र आहे, क्षमा हे शस्त्र आहे, दया हे शस्त्र आहे. कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, कोणत्याही पंथाचा असू द्या, सगळ्यासोबत प्रेमानेच वागा. शेजाऱ्यावर प्रेम करा, गावातल्या लोकांवर प्रेम करा. आपले शत्रू कोणी नाही, शत्रू आहे हे डोक्यातून काढून टाका. सकाळी सकाळी हे करायचं आहे तुम्हाला. नंतर दुसरा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचं, नतमस्तक. जर तुम्हाला म्हणजे पंचशील घ्यायला जर वेळ नसेल, सकाळी पंचशील घ्यायला वेळ नाही राहत, ड्युटीवर जात राहते, शेतावर जायचं असते किंवा आपल्याला शाळेत जात राहते, पण पूजा केल्याशिवाय निघायचं नाही. ही आचारसंहिता आहे आपली. अगरबत्ती मेणबत्ती लावायची म्हणजे लावायचीच. सकाळी उठलं का आंघोळ करायचं म्हणजे करायचंच, बाकीचे कामं होत राहील. आंघोळ केल्याशिवाय गॅसच नाही पेटवायचा, चाय नाही करायचा किंवा आपला स्वयंपाक नाही करायचा, ठरवून टाका. बऱ्याचदा काय होते, महिलांना सवय असते का 11 वाजता सगळं झाल्यावर आपण आंघोळ करतो. चुकीचं आहे. मुलं बाळा तसेच करतात. मग मुलं बाळा म्हणतात मम्मी जेवण केल्यावर आंघोळ करतो ना, मम्मी शाळेतून आल्यावर आंघोळ. अरे तुम्ही आंघोळ केलं का? घरी संस्कार पडतात. हे मुलांना सांगायची गरज नसते. आपण जसं आचरण करू ना तशीच मुलं करतात. मग काय फरक पडते सकाळी आंघोळ केली तर, मेडिटेशन केलं तर, पूजा केली तर हे आचार आहे. मेणबत्ती लावा आणि नंतरच शक्यतोवर बाहेर पडा. कारण महामानवाचे विचार डोक्यावर घेऊनच आपल्याला मार्गक्रम करायचा आहे. आता महामानवाला पूजा आपण केली आणि बाहेर निघलो. मग बाहेर निघल्यावर आपण ठरवायचं आहे का मी भ्रष्टाचार करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी मादक पदार्थ सेवन करणार नाही, मी हिंसा करणार नाही, मी खोटं बोलणार. बस एवढंच ठरवायचं आहे तुम्हाला पूजा केल्यावर. आणि दिवसभर तसंच आचरण करायचं आहे. आचरण करणे महत्वाचं आहे. आचरण म्हणजे वर्तनात आणणे. आणि अशा पद्धतीने पंचशिलेचे काटेकोरपणे पालन करणं हे आवश्यक आहे. जसं उदाहरणार्थ
कापड मोजण्यासाठी मीटर आहे, अंतर मोजण्यासाठी काय आहे? हे अंतर आहे. आता पांढरकवडा आहे अंतर, काय काय म्हणतो आपण? किलोमीटर. आणि माणूस मोजण्यासाठी काय आहे? पंचशील आहे. तो माणूस किती चांगला आहे हे मोजायचं जर असेल ना, वजन नाही मोजायचं आहे माणसाचं, माणूस कसा आहे हे मोजायचं. कसं मोजू शकता तुम्ही माणूस कसा आहे? आता आपण म्हणू शकतो का मूळ सर अशी आहे का तशी आहे, कसं मोजू शकता तुम्ही? आता समजा किरण अशी आहे हे मला मोजायचं आहे, तर ती पंचशीलाचं आचरण किती करते, ती अभ्यास किती करते, ती कोंबडे बकरे खाते का, ती व्यभिचार आहे का, ती अनेक गोष्टी चोरी करते का, खोटं बोलते का, तर हे पंचशीलेचं आचरणावरून माणूस मोजला जातो. एखादा स्त्री खूप श्रीमंत आहे, सोनं चांदी अंगावर दागदागिने आहे, 4 व्हीलर मध्ये फिरते मोठ्या गाडीत, पण तिचं कॅरेक्टर लेस आहे, चरित्र चांगलं नाही, तर गावातले लोक म्हणते का ही बाई गेलेली केस. पण आमची काकू, आमची बहीण, आमची मुलगी जरी गरिबी असेल, घरी 1 रुपयाची सोय नसेल, चहाची सोय नसेल, पण तिचं कॅरेक्टर चांगलं असेल ना, लोक म्हणतात ही माझी काकू आहे, ही माझी मुलगी आहे, ही माझी बहीण आहे असं म्हणतात. परंतु एखादी मुलगी कितीही चांगली असो, ती माझी बहीण आहे म्हणून कोणी सांगत नाही, कारण तिचं कॅरेक्टर लेस. शील किती महत्व. शिलाचा सुगंध हे तरी हवेच्या दिशेने सुगंध जाईल, पण शिलाचा सुगंध हवेच्या विरोधी दिशेने जाते, चारी बाजूने. शील हे अतिशय महत्वाचा घटक आहे. तथागत बुद्धांची जी बिल्डिंग आहे हे शिलाच्या फाउंडेशनवर उभी आहे. फाउंडेशन म्हणजे पायवा मराठीत आहे का नाही. आणि या पायवा जर कच्चा असेल आपला, तर जीवनात आपण काहीच करू शकत. म्हणून शील हे तथागतांनी आपल्याला उपासकांना फक्त पंचशील 227 शील भिक्खूंना दिलं. आलं का लक्षात? 75 शेकी आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर अष्टशील पौर्णिमेला तुम्ही पाळायचं आहे, 10 शील पाळायचं, हे सगळं दिलेलं आहे. हे आचारसंहिता आहे आपण, आणि या आचारसंहितेचं आपण हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा मी सांगेल, माझा 8 वाजले, अर्धा तास झाला. तर शिलाचरण हे आचरणाचा पहिला नियम आहे. आता हे आपण शिलाचरणाचा थोडा भाग पाहू, आणि इथे मी पुढच्या तासिकेला काही भाग घेणार आहोत. तर आता शिलाचरण म्हणत असताना पंचशिलेचं आचरण करायचं आहे. दुसरं, पहिला मुद्दा लिहिला आदर्शची पूजा करणे जाताना, आणि दुसरा आहे पंचशिलेचं आचरण. हे लिहा दुसरा मुद्दा, मी व्हॉट्सअपवर पाठवणार, लिहून द्या. पंचशिलेचं आचरण करणे दुसरा आचरणातील नियम आहे पंचशिलेचा. आता पंचशिलेमधलं मराठीत अर्थ कोण सांगू शकते? पंचशिलेचा दुसरा आपल्याला आचरणाचा नियम आहे शिलाचरण. दुसरा नियम कोणता आहे? शिलाचरण. पहिला नियम कोणता आहे? आदर्शाची पूजा करणे. आचरणाचा पहिला नियम कोणता आहे? आदर्शाची पूजा करणे. दुसरा आचरणाचा नियम कोणता आहे? शिलाचरण पाळणे. आता शिलाचरण म्हणजे काय? शील आचरणे. शील म्हणजे काय? पंचशील, दशशील, अष्टशील, 227 शील, आणि महिलांना 5 शील वाढून आहे. अशा पद्धतीने म्हणजे महिलांना म्हणजे भिक्खुनीला, तर अशा पद्धतीने हे शिलाचरण आपल्याला करायचं. आता पंचशिलेचा अर्थ मराठीत कोण सांगते? मी संपून टाक, म्हणजे पुढच्या तासिकेला मग आपण याच्यातलाच भाग आहे. 3 दिवस पुरते, 3 तासाचा विषय अगदी शॉर्टकट मध्ये सांगतो. पंचशिलेचा मराठीत अर्थ कोण सांगते बरं? पालीमध्ये सांगा पंचशील. आता मला नाव कोणाची माहित नाही जास्त. पंचशिलेचा काय अर्थ आहे? आपल्या धम्माचं फाउंडेशन आहे. आपल्या घर कशावर उभा आहे? फाउंडेशनवर, पायव्यावर आहे ना. पायवा चांगला असेल, मजबूत असेल, तर तुम्ही 4-5 बंगले म्हणजे इमारतीवर इमारत बांधू शकता, मजल्यावर मजले बांधू शकता. मग फाउंडेशन पंचशील आहे. इथूनच आपला धम्म सुरू. कारण दीक्षा घेताना पंचशील, परिवर्ज्य घेताना पंचशील, श्रामनेर होताना पंचशील, बोधाचार्य होताना पंचशील, केंद्रीय शिक्षक होताना पंचशील दिल्याशिवाय होत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला पंचशील दिली, पहिले त्यांनी घेतली, आहे का नाही? चंद्रमणी भिक्खूच्या हातात, आणि आपल्याला दिलं पंचशील. मग पंचशील म्हणजे काय? पंचशिलेमधला आता मराठीत अर्थ आपण समजून घेऊ. पहिले हिंदी म्हणजे पालीमध्ये समजून घेऊ. पानाती पाता वेरमणी सिक्कापदम समाज, आहे का नाही? आदिन्न दाना वेरमणी सिक्कापदम
कामे सुमिच्चाचारा वेरमणी सिक्कापदम मुसावादा वेरमणी सिक्कापदम समान सुरा मेरे मध्य प्रमाद खाना वेरमणी सिक्कापदम. आता हे 5 पाली मधलं आपल्याला मराठी समजतं, बरोबर आहे. आणि याच्यावरच धम्म उभा आहे, याच्यावरच बुद्ध उभा आहे, याच्यावरच बाबासाहेब सक्सेस. बाबासाहेब पार्लमेंट मध्ये जायचे ना, बाबासाहेबाचं शील होतं म्हणून सगळे लोक पार्लमेंट मध्ये 289 सदस्य होते, भीत होते, बाबासाहेब घाबरत होते. आणि बाबासाहेब पंडित नेहरूला म्हणतात, मला सगळे लोक मान सन्मान का देतात, का मी शिलावर उभा आहे, माझं सील चांगलं आहे म्हणते. म्हणजे तो भ्रष्टाचार करत नाही, खोटं बोलत नाही, भांडणं करत नाही, मैत्रीने वागतो, आणि त्यामुळे मला लोक मान सन्मान देतात म्हणते पंडित नेहरू म्हणते, पंडित म्हणते बाबासाहेब. आले का? मग शिलाचरण काय असलं पाहिजे? भिक्खूकडे शिलाचरण असलं पाहिजे. तुमच्या आमच्याकडे तर खूप जरुरी आहे शिलाचरण. शील भ्रष्ट झालं, शील म्हणजे खोटं बोलणं म्हणजे शील भ्रष्ट, चोरी करणं म्हणजे शील भ्रष्ट, कोंबडं स्वतः कापणं म्हणजे शील भ्रष्ट, वाईट नजरेनं पाहणं म्हणजे शील भ्रष्ट, खर्रा गुटखा खाणं म्हणजे शील भ्रष्ट. मग याचा काय करावं लागेल आपल्याला? हिंसा करू नये, हे पहिलं तत्व बुद्धाने सांगितलं. करू नये हे सांगितलं, मग काय करायचं आपल्याला? बुद्ध काय म्हणतात? आचारसंहितेमध्ये तुम्हाला मी सांगितलं हे करू नका, मग काय करायचं हे तुम्ही ठरवा ना. पहिला आहे हिंसा करू नये. हिंसा करू नये म्हणजे काय? प्राणी मात्रावर प्रेम करा. मग प्राणी मात्रा म्हणजे माणूस, पक्षी, गाय, साप, विंचू, डास. आता डास आपल्या बाथरूम मध्ये भरपूर असतात. सकाळी सकाळी आपण गेलो तर आणि भड 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 आपण त्या बॅटनं मारतो. काय केलं बिचाऱ्यांनी? एखादा कापड घ्या, थोडं झटका, बाहेर जातात ते. जगण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. माशांना जगण्याचा अधिकार नाही, आळ्यांना जगण्याचा अधिकार नाही. अधिकार तुम्हालाच आहे का जगण्याचा? मग हिंसा करू नये म्हणजे काय करणे आहे? त्यांच्यावर प्रेम करा. कुत्र्यावर प्रेम करा, मांजरावर प्रेम करा, पोपटावर प्रेम करा, माणसावर प्रेम करा, शेजारावर प्रेम करा, गावातल्या लोकांवर प्रेम करा. कोंबडे बकरे कापू नका. मानसिक हिंसा करू नका. हिंसेचे अनेक प्रकार आहेत. मानसिक हिंसा म्हणजे मनानं दुखवणं, हे पहिलं शील आहे आपलं. दुसरं आहे चोरी करू नका. चोरी करू नका म्हणजे काय? काय करायचं आहे? चोरी करू नका म्हणजे तथागत बुद्ध. मग काय करायचं आहे आपल्याला? दान करायचं. चोरीच्या विरोधात काय? हिंसेच्या विरोधात काय? युद्ध नको, प्रेम. काय पाहिजे? शांती. अनेक धर्मामध्ये फोडा, मारा, झोडा हे आहे. बुद्ध म्हणतात तसं करू नका. भोजन हित आहे, भोजन सुद्धा. मैत्री द्या, मैत्री घ्या. त्याच्यानंतर बुद्धानं सांगितलं चोरी करू नका म्हणजे काय करा? दान करा. आपण तर काहीच दान करत नाही हो. खूप करोडो रुपये अनेक लोकांवर, बंगल्यावर बंगले, प्लॉटवर प्लॉट, घरावर घर, शेत्यावर शेत्या, गाड्यावर गाड्या घेत आहे. 2 लोक कुटुंबात असतात आणि 4-4 ठिकाणी घर, 4-4 मजले बंगला, हे ते सगळं दान नाही करत. बरं ते दान जाऊ द्या आर्थिक, धम्म दान नाही करत, कोणाला शरीरात दान करत नाही, मदत करत नाही. मग आपण बुद्धाचे अनुयायी नाही. आजपासून आपण बुद्ध नाही असं समजून. शिलाचरण जर होत नसल, बुद्ध धम्माचे आपण अनुयायीच नाही आहोत. 1% आपण आचरण करत नाही. तुम्ही करत असाल बा, मी तर नाही. तुम्ही करता आचरण, माझं नाही होत आचरण करणं. तुमचं होते का? परीक्षण करा बरं. दान करता का? वर्गणीला 200 रुपयासाठी भाऊ आले, खायले पाहिजे 200, मटण खायला 500 पाहिजे. हे करावं पाहिजे. हिशोब मागते 14 एप्रिलचा. अरे दान करा ना, तुझ्या मताने दान करा. तुम्ही 1000 रुपये द्या, तुम्हाला 10,000 रुपये भेटेल. तुम्हाला आजारच येणार नाही. मी तुमच्या माहितीसाठी मून सरानं आम्ही दवाखान्यात कवा गेलो नाही, कधी टॅबलेट घेतली नाही. आणि आम्ही दान जर नसतं केलं, आम्ही धम्माचा प्रचार नसतं केलं, तर आम्हाला दवाखान्यातच बीपी, शुगर, अनेक आजार झाले असते, थायरॉइड झाला असतं, ते आम्हाला 10-20 हजार रुपये आमच्या दवाखान्यात गेले असते. मग पेट्रोल मध्ये गेलं तर कोणता फरक पडायला लागला? तुम्हाला भेटी दिल्यानं काय फरक पडायला लागला? मग दान करा. दान केलं पाहिजे. मग कोणाला पुस्तकाचं दान, कोणाला कपड्याचं दान. घरी 10 ड्रेस पडून राहिले पण एखाद्या भिकाऱ्याला देत नाही, चादर देत नाही, ब्लँकेट देत नाही. दिलं का? जाळून टाकतो शेवटी खराब झाल्यावर. 5-5 ड्रेस असतात, स्वेटर असतात, ब्लँकेट असतात, पण दान आपण करत नाही. म्हणून धम्म म्हणते आचरणाचा दुसरा नियम आहे, दान केलं पाहिजे. पहिला नियम कोणता आहे?
हिंसा करू नये म्हणजे काय करा, प्रेम. दुसरा आहे चोरी करू नका म्हणजे दान. तिसरा आहे काम व्यासनेपासून दूर राहा. आपल्या पत्नीसोबत एकनिष्ठ राहायचं, वाईट नजरेनं बघायचं नाही, सोबत तशी इच्छाही बाळगायची नाही, संतुष्टीत राहायचं, हे तिसरं. त्याच्यानंतर सत्य बोला, खोटं बोलू नये. काय बोलू नये? खोटं. मग सत्य बोला. काही होत नाही सत्य बोला. खोटं एक बोला ना, 10 खोटं बोलावं लागतं. इथं आहे घाट पांढरकवड्याला शेंडे सर कुठं आहे, आलो 5 मिनिटात आलो. शेंडे सर पाहायला लागला, काही गरज नाही आहे ना, सांगायचं ना मी पाहायला आहो बा, मला 15-20 मिनिटं उशीर होते, इकडलं नियोजन तुम्हाला करता येते. नाही नाही नाही, मी हे इथंच आलो करणवाडीत. म्हणजे तुम्ही आमच्यासाठी अर्धा तास इथं लटकून राहता, घेणं ना देणं, घरचे कामं करायचे. खोटं बोलायची काही गरज आहे? अभ्यास विद्यार्थ्याला माझा अभ्यास का नाही झाला? नाही नाही, मी लग्नाला गेलो. लग्नाला तर जातच नाही. नाही नाही, आईची तब्येत चांगली नव्हती, मी पूर्ण कामं केली घरची. आई चांगली टणटण. आणि शेवटचं शील आहे, महत्वाचं शील. या 5ही शीलाचं फाउंडेशन हे आहे खर्रा, गुटखा, दारू या व्यसनापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. हे आचरणाचे 5 नियम, बौद्ध धम्माची आचारसंहिता. या 5 नियमावर आणखी भरपूर आहे बरं, हे सुरुवात झाली. 5 नियमावर आचारसंहिता आहे. माझ्या वाणीने, माझ्या बोलण्यातून कोणाचे मन दुखले असेल तर मी क्षमा मागतो बुद्धांना, बाबासाहेबांना. 3 वेळा साधू साधू म्हणा. साधू साधू साधू. त्याच्यावर घरी जाऊन तुम्हाला चिंतन मनन करायचं आहे. आणि पुढच्या शनिवारी मी याच्यावरच प्रश्न विचारणार, एवढ्याच भागावर, बाकी कोणा. पुढचा शनिवार जो राहील हे बौद्ध धम्माची आचारसंहिताच राहील आणि हा विषय मी पूर्ण करा. पण याच्यावरचे मी प्रश्न विचार, जर उत्तर आले तर मी त्याच्यानंतरचा शनिवार येईल तुमच्या गावात. नाहीतर ते काय होते, आले गेले, हातात काहीच नाही आलं, रोज मजुरी केली आणि पैसेच दिले नाही. अरे काय अरे काय. म्हणून मी जेवढं सांगलं तेवढं तुम्ही शोधा पुस्तकातून. काही प्रॉब्लेम असेल मुलं मुली मला फोन करा, मी व्हॉट्सअपवर पाठवतो आणि याचे उत्तर मला आले पाहिजे. मी 10 मिनिट जास्त घेईन. धन्यवाद. अगं म्हणून सर जास्त सांगत बसं लागलं, सांगत बसं त्रास झाला. आणि महिलांकरता जे विषय आहेत, 21 प्रकारचे विषय आहेत, ते महिलांकरताही द्यावेत, कारण ते विषय इथं मांडले गेले नाही. तो जे विषय आहेत ते आपल्याला याच्यात मांडणं, आपल्या वर्षावर कालखंडी मांडावं लागतं, पण ते काही झाले नाही. ते आता आपण घेणार आहोत डिसेंबर आपल्या कसं कसा उपयोग होते. या ठिकाणी महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पंचांग प्रणाम. या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व वरिष्ठ आमचे नेहमीचे सहकारी, आमचे मित्र शेंडे सर आणि सर्व उपासक आपले जय भीम. आता सरांनी पंचशीलेबद्दल माहिती सांगितली, कारण बुद्धान जर पहिलं प्रवचन जर कोणतं केलं असेल तर ते पंचशीलच दिलं. 5 परिचारक होते, 5 परिवाजकाला जे पहिलं काय सांगितलं असेल बुद्धान ते पंचशील सांगितलं. आणि पंचशील आपलं फाउंडेशन आहे, पंचशील आपला पाय आहे, ते सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. मी आता धम्माबाबत बोलण्यापेक्षा मी तुम्हाला नवीन माहिती सांगणार आहे, जे तुमच्याकडे नाही आहे, ते तुमच्या शिक्षकाकडे सुद्धा नाही आहे. ती फक्त 10 मिनिट तुमचे घेणार, ते फक्त लिहून घ्या. ते मी संविधानाबद्दल तुम्हाला सांगणार आहे. ते नाही आहे तुमच्याकडे, नाही आहे, तुमच्या इव्हन शिक्षकाकडे सुद्धा नाही आहे. आपलं जे संविधान आहे ते 5-6 बाबी घेणार आहोत आणि ते तुम्हाला माहिती असावं. मी या विचार केला होता की तुम्हाला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याबाबत सांगा. 15 ऑगस्ट काय बा आणि 26 जानेवारी नेमकं काय आहे याबद्दल सांगावं. मी पुढच्या तासिकेला मी ते घेईल की 26 जानेवारी नेमकं काय, कारण लोकांना माहीतच नाही 26 जानेवारी म्हणजे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट म्हणजे 26 जानेवारी ठरलेलं आहे. गांधीजी की जय, 15 ऑगस्टला गांधी की जय आणि 26 जानेवारीला गांधीजी की जय. 26 जानेवारी जेव्हा झाली तेव्हा गांधी नव्हता, फक्त आहे गांधीजी की जय चालूच आहे आपलं. अजून चालू आहे. शिक्षकाला विचारलं तो तसाच करतो. शिक्षकालाच माहित नाही तर मग काही विद्यार्थ्यापर्यंत कुठे येईल. आजच चालू आहे तुमच्या. आता इथं शाळा असेल, शाळा निघतात, ते प्रबंध निघतात. आजकाल मात्र बाबासाहेबाला हात टाकायला लागले ते. आता कदाचित तुमच्या तुमची रॅली वगैरे इथे येत असेल बाबा, अलीकडच्या काळामध्ये आहे. पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हेच चालू होतं. माहीतच नव्हतं 26 जानेवारी काय आहे. 26 जानेवारी = 15 ऑगस्ट, 15 ऑगस्ट = 26 जानेवारी, दोघे चालतात. याचा फरक आहे. तो फरक नेमका काय आहे, केस कसा आहे हे
मी तुम्हाला पुढच्या तासिकेला सांगेन, कारण आपल्याकडे वेळ नाही, आता बराचसा वेळ झालेला आहे. मी तुमच्यासाठी मी सांगतो आहे की आपल्या संविधानाबद्दल माहिती सांगतो आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, ती माहिती तुमच्याकडे नाही आहे. इव्हन काय तुम्ही तुमच्या शिक्षकालाही विचारलं तर त्यांच्याकडे ती माहिती नसेल. तर पहा, संविधान कोणी लिहिलं? नाही नाही नाही, लिहिणारा व्यक्ती वेगळा, ज्याने लिखाण केलं का नाही तो व्यक्ती वेगळा. त्याचं नाव आहे, पहा लिहून घ्या मग, संविधान लिहिणारा व्यक्ती. संविधान ज्यानं का अक्षराने लिहिलं ना तो लिहिणारा व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे प्रेम बिहारी नारायण रॉय. संविधानावर पहिली सही कोणाची आहे? संविधानावर आपण लिहून झाल्यानंतर पहिली सही. बऱ्याच तुम्ही पुढे हे प्रश्न विचारतात, बरं MPSC ला हे प्रश्न विचारतात, UPSC ला प्रश्न विचारतात, तुमच्या छोट्या मोठ्या परीक्षा होतात, तुमच्या तलाठीची परीक्षा आहे, इतर ज्या ज्या परीक्षा त्याला हे प्रश्न विचारतात. लक्षात असू द्या की संविधानावर पहिली सही कोणाची असेल? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. त्या संविधानावर किती लोकांच्या सह्या होत्या? एकूण संविधानावर बाबासाहेबांनी संविधान लिहून पूर्ण केल्यानंतर किती लोकांच्या सह्या होत्या? ते लोकांचे 284 लोकांच्या सह्या त्याच्यावर आहेत. ते बदलवता येत नाही. हे किती काही म्हणते संविधान बदलतो, ते बदलता येत नाही. याच्यात हिंमतच नाही. बरं, बदलायचा प्रयत्न कर, दुसरं लिहिता येत नाही. आता याला कदाचित केलाय प्रयत्न, दुसरं लिहिता येत नाही. दुसरं लिहिलं का नाही 5 वर्षे भारत टिकेल का नाही याची शांती. अरे भांडणच लागते. अरे असं असून तर भांडण आहेत ना. आपली या संविधानात सगळ्यांना दिलेलं आहे. आपलं जे संविधान आहे का नाही सगळे सुरक्षित आहे या ठिकाणी. सगळ्या जाती जरी, इव्हन काही सरांनी आता उल्लेख केल्याप्रमाणे, अरे आपल्यासाठी कमी आहे संविधानामध्ये, इतरांसाठी जास्त आहे, हिंदूसाठी जास्त आहे. आदिवासी काय, आधी बाबासाहेबांनी आदिवासीला जे त्या सवलत दिल्या ते हिंदू प्रमाण वागतात. व्हिजिएनटी जे आहे, व्हिजिएनटी आजही आपल्या तुमच्या इथं गावामध्ये व्हिजिएनटी जास्त असेल, ते बाबासाहेबांची ते नाही त्यांच्याकडे. म्हणजे हे संविधान आहे, संविधान हे आपल्यासाठी कमी आहे, इतरांसाठी पण जाणीव नाही, माहिती नाही, माहितीचा अभाव आहे. पण सांगायला गेलो ऐकायला तयार नाही. आपण जर सांगायला गेलो ते ऐकायला तयार नाही. आजही त्यांची कुंठित मानसिकता आहे. यांना बाकी चालतात, बौद्ध व्यक्ती चालत नाही. ही फार मोठी शोकांतिका. इतर चालतात बेटा. आता आम्ही चर्चा करत आलो होतो गाडीमध्ये की एखादा व्यक्ती आपला उमेदवार ठेवला आणि दुसरा आपल्यापैकी यशी दुसरा ठेवला, मात्र म्हणा किंवा कोणी त्याला लाईक करतात, आपल्याला आपल्या विरोध करतात. काय विरोध करतात काय समजायलाच येत नाही बेटा. हे फार मोठी शोकांतिका, आपल्या देशाची शोकांतिका आहे. मला कधी कधी असं वाटतं की हा व्यक्ती आपल्या वरचढ होईल का ही भीती असेल मनामध्ये. कारण दुसरा जो हिंदू आपण घेतलेला आहे मात्र तो आपल्या हाताखात राहील, तो हा आपल्या हाताखात राहील याची गॅरंटीच नाही. हा आपल्या डोक्यावर बसेल, कारण हा हुशार आहे, हा तज्ञ आहे, हा अभ्यासू आहे. ही भीती असल्यामुळे याला वर जेवढी येते नाही. आता चालू आहे, अनेक लोकांना असे त्रास देतात. आता एक इंग्लंडमध्ये आले, म्हणजे फेसबुकवर आलं होतं, आपला एक विद्यार्थी मोठ्या कंपनीत लागला आणि त्यालाही पुण्याची युनिव्हर्सिटी माहिती मागितली का बा हा विद्यार्थी तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये होता काय. त्याला इंग्लंडमध्ये जॉब लागला, उच्च पदवीवर लागली, पण माहिती काढली का तुम्ही या पुण्याच्या कॉलेजमध्ये होता का. हा शिकला, या कॉलेजला माहितीच पाठवली नाही. इतकी बदमाश आहे बेटा. अरे होता ना तो, अरे सांगायला तयार नाही तो. फार शोकांतिका आहे. मी दुसरं सांगितलं तुम्हाला की एकच या संविधानामध्ये किती लोकांची सही? 284 लोकांची सही आहे त्याच्यावर. संविधानावर 284 लोकांच्या सह्या आहेत. नंतर प्रश्न आहे, संविधानामध्ये एकूण पेज किती आहेत? एकूण पानं किती आहेत? एकूण पेज किती आहेत? 253 पेज आहेत. 253 लिहून घ्या. आपला विद्यार्थी हा तज्ञ असला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्याला या बारीक गोष्टी माहीत असल्या पाहिजे. मी पुढच्या वेळेस येईल तर मी तुम्हाला सांगेल कसं बनवावं आणि संविधानाचा नेमका काय फरक आहे. एकच फरक ना, 2-4 फरक आहे. तो मी पुढच्या तासिकेला सांगेल. सर धर्मावर बोलतो काही प्रश्न नाही. बाकी महिलांचे जे विषय आहेत, महिलांच्या विषयात सुद्धा मी बोलणारच आहे. सर सुद्धा एक विषय घेतीलच.
परंतु हा जो विषय आहे हा विषय तुम्हाला विद्यार्थ्यापर्यंत जावा. 10 मिनिटात मला हे संपवायचं आहे. तर तुम्ही लिहून घ्या की संविधानामध्ये एकूण पेज किती आहे? 253. खंडातील लिहिलं, हाताने लिहिलेलं आहे. ते आधी सुरक्षित आहे. आधी ते सुरक्षित आहे, जसं आहे तसंच आहे, हाताने लिहिलेलं. बाकी नंतर लोकांनी कॉप्या काढल्यात, प्रत्येक भाषेमध्ये निघाले संविधान. परंतु जे काही मूळ संविधान आहे ते संविधान जसं तसं ठेवू नये. त्याला हात लावता येत नाही, त्याला कोणाची ताकद नाही. संविधान बदलता येत नाही. तशी दिगवल्गना केली या लोकांनी, पण या लोकांना संविधान बदलता येत नाही. असो, या ठिकाणी पहा, संविधानामध्ये एकूण महिला त्यावेळेस जे संविधान निर्माण झालं किती महिला होत्या बुवा? हा प्रश्न आहे बरं का. फक्त 15 महिला होत्या. किती महिला होत्या? 15 महिला होत्या. संविधान सभेमध्ये त्या काळामध्ये 15 महिला होत्या. पुढे आहे संविधान बनविताना आलेला खर्च. किती खर्च आला संविधान बनवायला? आपण म्हणतो ना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलेत. कमी दिवस लागले. परंतु हे अनेक लोकांचे प्रश्न होते, त्या प्रश्नाला उत्तर द्यायचे होते. सगळा भार बाबासाहेब आला होता. अनेक उलट सुलट प्रश्न विचारायचे. कसे प्रश्न विचारायचे आणि त्याला उत्तर देता नाकी याची भेटत. कारण त्यावेळी धर्मांधता खूप होती. प्रत्येकाला वाटा साधा आम्ही शब्द टाकासाठी सुरुवाती 1 लाईन लिहायसाठी एकच लाईन, पहिली लाईन लिहायची होती. आम्ही भारतीय लोक यासाठी किती वादन झालं. 3 दिवस चर्चा झाली. आम्ही शब्दासाठी त्यांना उत्तर द्यावं लागतं. ते उत्तर देणारा एकमेव व्यक्ती जर कोणच डॉक्टर बाबासाहेब. आपला हा भारतातला असा विद्वान व्यक्ती होता की या विद्वान व्यक्तीसमोर बाकी टिकतच नव्हतं. आज ते आमच्यात नाही. आमच्यात ती पात्रच नाही. आमची असते तिथं, तर ती आमच्यात पात्र नाही. बाबासाहेब मात्र एकमेव सगळ्यांना पूर्ण नाही. मग त्या संविधानामध्ये जो खर्च आलेला आहे तो पहा. खर्च बनवण्याचा खर्च 63,229,229 रुपये. सॉरी, परत पहा. 63,96,729 रुपये. अत्यंत महत्वाचं आहे बरं. हे माहिती तुम्हाला भेटणार नाही. तुमच्या सरांना विचारलं तरी भेटणार नाही. कुणालाही कोणी सांगणार नाही. ती तुम्हाला माहिती असावी. पुढचं आहे, या संविधानामधले हिंदी शब्द किती आहेत? एकूण हिंदी शब्द 1,17,369 शब्द हिंदी आहेत. 1,17,369. इंग्रजी शब्द संविधानामध्ये असले इंग्रजी शब्द 1,46,385 आहेत. आणि या प्रारूप समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मसुदा समिती आपण म्हणतो का नाही, ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे अत्यंत महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. यानंतर जो पुढचा विषय आहे तो पुढचा विषय मला सांगा, नेमकं यावर तुम्ही बोला. मी तुम्हाला म्हटलं तर पुढच्या तारखेला आम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी काय फरक आहे आणि याबद्दल माहिती तुम्ही येताना काय करायचं वही पेन सोबत आहे ना. धम्म तो सरांनी धम्म बोलला तर धम्मावर मी सुद्धा बोलेल, काही प्रश्नच नाही आहे. महिलांचे जे काही विषय आहेत त्या विषयावर सुद्धा मी त्या विषयी सुद्धा घेईन. परंतु
होतं काय बेटा की आपला वेळ यात बराच चालला जातो. 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये संपवायचं असतं, म्हणून बरेचसे आपल्या शॉर्टकट तर घ्यावं लागतं. शॉर्टकट घेताना काही मुद्दे सुटण्याची शक्यता सुद्धा आहे, कारण ते 25 बोलायला 25 सांगतो म्हटलं काय एकच तुम्हाला पानाची पाता विरमण शिक्कापर्यंत समाधी आम्ही हिंसा करू नये एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. कधी कधी हिंसा आवश्यक पडतं. तुम्ही इथं वाचलं असेल बुद्धान धम्मामध्ये, हिंसा करायची का, हिंसाची आवश्यकता काय, खरोखर आवश्यकता आहे का? हिंसेची आवश्यकता असेल त्याची हिंसा करायला बुद्धाने मर्यादा नाही दिली. कुणी आपल्या आक्रमण करताय, आपल्या देशावर आक्रमण करताय, ये रे बा तू मार रे बा तू घुस असं म्हणू का आपण? असं नाही शक्य ना. बुद्धाची हिंसा त्याला ही हिंसा बुद्धाला मान्य नाही. आपल्यावर कोणी आक्रमण करताय, आपल्या जीवांनी तुम्ही मारत आहे म्हणून का हिंसा मी करताय मारबाद एक चापट एक गाला मारले दुसऱ्या गाला नाही ना. बुद्धाच्या हिंसेचा अर्थ वेगळा. आपल्या बुद्धांच्या धर्मामध्ये या संदर्भात माहिती सांगितलेली आहे. बरं मी देशात लोक नव्हते करत, हिंसा अजिबात करत नव्हते. शिकवा लागलं अभि तू मार, तू त्यांना हिंसा करायसाठी प्रवृत्त करावं लागलं. पहिले त्यांना सांगावं लागलं तू केळीच्या झाडाला मार, कारण इतके ते झालं हिंसा नाही करायची, हिंसा नाही करायची. अरे पण तुला दुसऱ्या मारून जाईल ना राजू, तुमचं स्वातंत्र्य नष्ट होईल ना. हिंसाच्या मर्यादा, खोटं बोलण्याच्या मर्यादा, ह्या पंचशिलीच्या काय मर्यादा आहे, एकंदर पंचशिलीच्या काय मर्यादा. जशा आहेत तशा नाही, जशा आहेत तशा पंचशील नाही आहे. हे सर सांगते ना आता पुढे 3 दिवस आपल्या पंचशील होणार आहे. कारण आम्ही जेव्हा बुद्धान धर्म वाचतो आपण त्या दिवशी पाहिलं आहे या संदर्भात की आपल्या धम्मामध्ये आहे बरं, हे सगळे पुस्तकामध्ये आहे. बुद्धांच्या धम्मामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. आणि एकमेव पुस्तक आहे हे बुद्धान धम्म, आपल्याला मोठं संविधान बाबासाहेबांनी दिलेलं का तुम्ही हे पुस्तक वाचा, यानुसार आचरण करा, आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार. मी नेहमी सांगतो आहे की आपली प्रगती आरक्षणात झालीच नाही, आपली प्रगती झाली तर आपण बौद्ध झालो म्हणून झालं. इतर नाही झालेत ना, ते पहा, आपण पहा, आपली स्थिती पहा, त्यांची स्थिती पहा. आपली स्थिती त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहे. कारण आपण बौद्ध धर्म म्हणून आपली प्रगती मी वारंवार सांगतोय. आणि या धम्माचं आचरण आपल्या समाजामध्ये व्हावं, हे धम्म आपल्याला माहीत व्हावं, याकरता आमचे हे क्लासेस आहे, हा याकरता आमचा प्रयत्न आहे की हे धम्म रुजावं. आणि तुम्ही रुजवून दुसऱ्यामध्ये ते रुजवायचा प्रयत्न करावा. एक गाव त्या प्रकारे तयार व्हावं ही आमची संकल्पना आहे. या संकल्पनेसाठी आम्ही तत्पर आहोत. तुम्ही आम्हाला सहकार्य कराल ही अपेक्षा करतोय. थांबतोय. जय भीम, जय भीम. 2-3 सूचना आहे. हे प्रत्येकाच्या घरचा एक माणूस त्या ग्रुपमध्ये असतात. किरणकडे जबाबदारी देतो. कोणी एखादा मुलगा असेल, आता शूटिंग करू नको.